धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावलवण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा श्रीरामचन्द्राकरुणा सर्वोऽपि वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् परमानन्दमाधवम् कोहा विठ्ठल भजवा कोहा कोहा माधव बधवा कोहा माधव बधवा कोहा माधव बधवा बरवा 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 कोहा विठ्ठल पडले पर्वत राहिला अनंत पलीकडे राहिला अनंत पलीकडे काम क्रोध आड पडले पर्वत माझं नाव घेऊ नका. इथे प्रत्यक्ष देवर्षी नारद उपस्थित असताना सगळे संत एकच अभिप्राय वेगवेगळ्या शब्दामध्ये सांगत असताना आमच्या श्री गोपाल देशपांड्यांनी काल आधुनिक कवींचा रंग आपल्याला उलगडून दाखवला ना. आधुनिक कवी देखील हेच सत्य वेगळ्या शब्दामध्ये सांगतात. आधुनिक कवी हे सत्य सांगत असताना आमचे मंगेश पाडगावकर म्हणाले, बीज अंकुरेच्या ठाई तिथे तुझा वास, बीज अंकुरेच्या ठाई तिथे तुझा वास, तुझा स्पर्श आणून देतो फुलाला सुवास. चराचरा रंगविसी रंग तुझा कोण तारे, कोटी 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 चंद्र सूर्य तारे, कोटी कोटी रूपे तुझे, कोटी चंद्र सूर्य तारे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी चंद्र सूर्य. या कीर्तन महोत्सवाचे संकल्पक हरिभक्तीपरायण प्राध्यापक दिलीप डबीर यांचाही सत्कार होतोय. श्रीयुत अशोक बागलकोटे त्यांचा सत्कार करतील अशी विनंती. रामनगर नागरिक मंडळ. नमस्कार. इथे उपस्थित हजार